आपल्या सर्वांना शिवसेना भवनमध्ये भेटत आहोत आम्ही, कारण ह्या महाराष्ट्रात परत या 2-3 आठवड्यांमध्ये आणि खास करून ह्या गेल्या 2 दिवसांमध्ये घडामोडी वाढत चाललेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण पण काही जण माझ्यासोबत आलेले आहेत. मी, दानवे साहेब, सचिन भाऊ आहेत, आम्ही सर्वच नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा इथे अनेक शेतांवर, बांधांवर गेलो, शेतकऱ्यांशी भेटलो आणि झालेलं जे नुकसान आहे ते भयानक आहे. भयंकर नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे. आम्ही आधीच्या या अधिवेशनात म्हणजे पावसाळी अधिवेशनात मुंबईमध्ये असताना पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा ही सतत महाविकास आघाडी म्हणून असेल, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधी पक्ष म्हणून सगळे एकत्र आम्ही घोषणा देत होतो, मागणी करत होतो, पण कुठेही सरकारने आमचं ऐकलं नाही. जरी घटनाबाह्य सरकार असलं तरी खुर्च्यांवर ते बसलेले आहेत आणि या घटनाबाह्य सरकारने कुठेही शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही, आमचा आवाज ऐकला नाही आणि जे काय आहे ते चालत राहिलं. पुन्हा एकदा आपण बघितलं असेल, या परतीच्या पावसामुळे जेवढं काही नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे, अक्षरशः शेताचे शेत अजूनही पाणी पूर्ण तिथे भरलेलं आहे, चिखल होता, पाण्याचा अजून निचरा झालेला नाही आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती एकदमच भयंकर आहे, भयानक आहे. आमची मागणी पुन्हा एकदा हीच राहील की ओला दुष्काळ जाहीर करा, कारण अजूनही आपण बघाल की कुठेही कुठचाही मंत्री कुठच्याही शेतावर गेलेला नाहीये, शेतकऱ्यांचं काय जे म्हणणं ते ऐकून घेतलेलं नाहीये. ही वेळ शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे, बळीराजाला धीर देण्याची आहे, त्यांच्यासोबत उभी राहण्याची आहे. आपण बघत असाल की शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढत चालल्या आहेत गेल्या 2-3 महिन्यांमध्ये आणि तरी देखील ह्या घटनेची अजून देखील या कायद्याबाह्य सरकारने नोंद घेतलेली नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे एवढे हाल होत असताना दुसऱ्याच बाजूला आपण, मला वाटतं परवाकडे संध्याकाळी ही बातमी आली की जो प्रकल्प आम्ही पहिल्यांदा वेदांता फॉक्सकॉनबद्दल बोलल्यानंतर सांगितलं होतं की आता एअरबस टाटाचं तरी मागे लागा, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा. कारण एका बाजूला आपण बघतोय की शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे, कृषी जो सेक्टर आहे त्याचं नुकसान होत आहे. तिथे आपण हे सगळं नुकसान होत असताना पाहत असताना दुसऱ्या बाजूला उद्योग जगात देखील 4था मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉनचा. तो प्रकल्प अक्षरशः म्हणजे जुलैपर्यंत जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की वेदांता फॉक्सकॉन ह्या महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्टपर्यंत त्यांच्या बैठका चालल्या, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील त्यांच्या बैठका झाल्या आणि सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला निघून गेला. दुसरा म्हणजे बल्क ड्रग पार्क. बल्क ड्रग पार्क देखील मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस असून आपण ड्रग प्रोडक्शनमध्ये म्हणजे फार्मसी प्रोडक्शनमध्ये हायेस्ट असून, वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये मला वाटतं देशात हायेस्ट असून देखील बल्क ड्रग पार्क हे 4 अन्य राज्यांना दिले गेले, पण महाराष्ट्रात काही हे आणू शकलं नाही. तिसरं होतं मेडिकल डिव्हाइस पार्क. आता बघा तुम्ही, वेदांता फॉक्सकॉन आम्ही पुणे जिल्ह्यात आणणार होतो, बल्क ड्रग पार्क हा रायगड जिल्ह्यात येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क हे ऑरिक सिटीसाठी आम्ही करणार होतो जिथे संभाजीनगर जिल्ह्यात येणार होता. तिथे देखील अशीच मोठी गुंतवणूक आली असती आणि अनेक क्लस्टर इंडस्ट्रीज त्याच्यासोबत आल्या असत्या. आता 4था जो आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतो याच्यावर ओरडत बसलेलो आहे की एअरबस टाटा तरी जाऊ देऊ नका, तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेलेला आहे. दुःख ह्या गोष्टीचं होतं की ठीक आहे, अनेक राज्य ह्याच्यात स्वतःची पिच करत असतात, स्वतःची काही म्हणणं असतं ते म्हणत असतात, ह्या कंपनीच्या मागे जातात, कंपनीसोबत चर्चा करतात, करार करतात आणि तिथे तिथे त्या राज्यांमध्ये तो प्रकल्प घेऊन जातात. पण एक ह्याच्यातून बघायला मिळतं स्पष्टपणे की जेव्हा आपण डबल इंजिनचं सरकार बोलतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा केंद्र सरकार बरोबर आमचं डबल इंजिन हे परफेक्टली नीट चाललेलं. कदाचित हे घटनाबाह्य सरकार आल्यानंतर एक इंजिन हे फेल झालेलं आहे आणि म्हणून जी काही गुंतवणूक या महाराष्ट्रात यायची होती ती गुंतवणूक इतर राज्यांमध्ये गेलेली आहे. कदाचित तिकडच्या राज्यांच्या निवडणुकींसाठी असेल, तिकडे अजून काही चांगलं देऊ शकत असतील, पण अजून एक बघायला मिळतं की कुठच्याही उद्योजकांमध्ये किंवा गुंतवणूकदार असतील त्यांना ह्या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये. जसं आम्हाला या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये तसं कुठेही इन्व्हेस्टर्सना या घटनाबाह्य सरकारवर, जे थोड्या दिवसाचं सरकार आहे, काल परवाकडे पण मला काही बातमी ऐकू आली आतून की काही आमदार नाराज आहेत, 2-3 आमदारांचे जगजाहीर भांडणं चालले आहेत. हे सगळं होत असताना देखील मला वाटतं महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे ही काही चांगली लक्षणं नाही आहेत. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षांमुळे आपला महाराष्ट्र हा गेले 2-4 महिने फटका खात सतत पुढे चाललेला आहे. पुढे चाललाय की मागे चाललाय हे आता आपण ठरवायचं. पण कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक आणि त्यांचं जगत असेल किंवा शेती असेल, कुठेही लक्ष न देता राजकारण, घाणेरडं राजकारण ह्याच्यावर पूर्ण फोकस राहिलेला आहे. आणि म्हणून आज निषेध करावा तेवढं कमीच आहे, पण
पण मग हे सगळं होत असताना माझा एक थेट प्रश्न आहे की एका बाजूला शेतीचं नुकसान झालेलं आहे, कुठेही बांधावर आपले मंत्री दिसत नाहीयेत. परवाकडे दानवे साहेबांनी मी विचारत होतो शेतकरी बांधवांना की कृषी मंत्र्यांना बघितलंय का, कृषी मंत्र्यांचं नाव माहितीये का? कोणाला त्यांचं नाव माहिती नव्हतं, कोणी त्यांना बघितलं नाहीये. कृषी मंत्री राजीनामा देणार का, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्यांचा राजीनामा घेणार का? कारण एवढी मोठी परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांना बसायचं असतं वेगळा कार्यक्रम करायला, पण कुठेही शेतकऱ्यांचं जे काही हित आहे ते मनात त्यांनी घेतलेलं नाहीये. आणि दुसरा विषय हाच आहे की चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. ट्विट करताना देखील बघा, ट्विट करताना परवाकडे उद्योग मंत्री हे शेतीबद्दल बोलत होते, कृषी मंत्री हे एक्साईजच्या विषयावर बोलत होते, जिल्हाधिकाऱ्याला विचारत होते, आणि काल की आज उद्योगावर लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही माझी मजा उडवू शकता, मला नावं ठेवू शकता, पण महाराष्ट्राला तुम्ही जेवढं मागे नेत आहात महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ह्याच्यात आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा आपण जवाब देंगे ना. उद्योग खात्या 2014 पासून शिवसेनेकडे होतं, आता सुद्धा जर स्पीड झाला असेल तरी सुद्धा आता त्या शिवसेनेकडे. ती शिवसेना नाहीये, ती गद्दार सेना आहे. ती शिवसेना नाहीये, गट नाहीये, ते गद्दार आहेत. बरं ठीक आहे, त्यांच्याकडे आता ते आहे, पण मग नक्की इतक्या वर्षात नक्की कोणत्या आणि काय गोष्टी उद्योग खात्यात झाल्या की त्या सगळ्याची परिणिती आता उद्योग बाहेर जाण्यामध्ये? आता हेच आहे ना, तर आपण बघत असाल देसाई साहेब मला वाटतं 2014 पासून उद्योग मंत्री महोदय होते. देसाई साहेबांनी त्यावेळी देखील 2014 ते 19 आणि 19 नंतर देखील आपण बघितलं असेल कोविडच्या काळात म्हणजे जून 2020 पासून साधारण ऑक्टोबर जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकले. आम्ही जेव्हा दावोसला होतो तेव्हा देसाई साहेब, मी, नितीन राऊत साहेब आम्ही तिघही तिथे असताना कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्रात दावोसमधून 80,000 कोटीची गुंतवणूक आम्ही आणू शकलो. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की केंद्र सरकार हेच होतं, तिथे देखील आमच्यासोबत केंद्र सरकारचं डेलिगेशन होतं. म्हणजे जर महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करू शकत होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकत होते तर नक्की ह्यांचं इंजिन का फेल झालंय? ह्यांचं एकतर लक्ष नसेल अजूनही. म्हणजे एकदा वेदांता फॉक्सकॉनचा विषय घेतल्यानंतर माझी माहिती अशी आहे की अनेक स्थगिती दिलेले प्रस्ताव जे होते, जे कराराला स्थगिती दिलेली, ते त्यावेळी मंत्री महोदयांनी फटाफट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही काही असे प्रस्ताव आहेत MIDC मध्ये येण्यासारखे ज्यांना अजूनही काही लक्ष दिलेलं नाही. कारण लक्ष हे नुसतं राजकारणावर आहे, बाकी कशावरही नाही. हो, पण आता उद्योग मंत्री आहेत कोण? आणि छाती ठोकपणे मग चॅनलवर येऊन सांगितलं कशाला होतं? चला एक क्षण धरा की आम्ही काही बोललोच नाही, पण केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, एकाच पक्षाचं सरकार असताना मग उद्योग मंत्री जेव्हा एखाद्या TV चॅनलवर जातात आणि सांगतात की आम्ही केंद्राशी बोलू, आम्ही टाटाशी बोलू, मग टाटा साहेबांना का भेटायला गेलं तर तेव्हा काय चर्चा झालेली की गुजरातला ते पाठवा? पुन्हा एकदा 3-4 महिने तुम्ही आता मंत्री आहात, मग तुम्ही 3-4 महिन्यामध्ये काही केलं नाही का? बरं, 2 माझ्याकडे पत्र आहेत जी आपल्या माध्यमातूनच मला सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. एक आहे छगन भुजबळ साहेबांचं, ते 31 ऑक्टोबर 2021 लिहिलेलं टाटा साहेबांना, N. चंद्र साहेबांना, आणि हे टाटा साहेबांना पत्र आहे. दुसरं पत्र जे आहे ते गडकरी साहेबांचं आहे, ते ऑक्टोबर 2022, म्हणजे दोन्ही ऑक्टोबरचीच पत्र आहेत, 21 आणि 22. ह्याचा अर्थ हाच होतो की काल जी त्यांनी माहिती सांगितली की सप्टेंबरमध्येच मागच्या गुजरातबरोबर करार झालेला, ही चुकीची आहे. आता देसाई साहेब, खरं की खोटं मला सांगा, आपण 7 वर्ष आपण सगळे एकत्र काम करतात, गेले 2.5 वर्ष मी आपल्यासोबत काम करतो, शिकत आहे. कुठचंही राज्य सरकार करार जेव्हा करतं मग दुसऱ्या राज्याचा मंत्री सांगू शकतो का की आम्ही तिकडून इथे खेचून आणू? असं होतच नाही. म्हणजे स्वतःचं काम त्यांना जमत नाहीये. आता मला वाटतं हा दुसरा की तिसरा पक्ष आहे त्यांचा. आधी देखील राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात, आमच्या वेळी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, पण अजूनही कार्यपद्धत ते शिकलेच नाहीयेत. उद्योगमंत्री म्हणतात की एक मोठा प्रोजेक्ट किंवा मोठा प्रकल्प लवकरच रोजगार निर्माण करणारा मोठा प्रकल्प ऐका, आम्हाला आनंद होईल. ऐका, खरोखर जर मोठा नवा प्रकल्प ज्याची कुठेही काही आधी ही तयारी नव्हती आणि माहिती नाही असा जर आला तर स्वागतच होईल त्याचं. कारण आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्माण झाले पाहिजे, जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात पाहिजे, ते स्वागतच करू.
पण जर उद्या रिफायनरीचा प्रकल्प हा दिला आणि हीच ती नुकसान भरपाई झाली असं सांगत असतील तर ती फसवणूक होईल। याचं कारण असं की रिफायनरीच्या प्रकल्पाची गोष्ट केंद्र सरकारकडून किंवा त्या कंपन्यांकडून गेले 8-10 वर्षापासून चालू आहे। नाणार रद्द झालं, परंतु दुसरी जागा राजापूर जिल्ह्यातली निवडून MIDCने त्याचं भूसंपादन केलं, कंपन्यांना ती सगळी माहिती दिलेली आहे। त्यानंतर ही सगळी प्रक्रिया चालू असताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही या बारसू राजापूर या ठिकाणी काय काय सगळी तयारी केलेली आहे, तिथल्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत प्रकल्प मागण्यासाठी आणि ही सगळी वस्तुस्थिती अनुकूल आहे। आता पुढची कामगिरी ही त्या कंपन्यांनी करावी, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी बोलावं, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्याच्याशी चर्चा करावी त्यांच्याशी आणि बाकी आमची तयारी। ह्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या पत्राला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आलं। अर्थात ते उत्तर आलं त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीची दखल घेतली आहे आणि आमचं शिष्टमंडळ ह्या कंपन्यांचं लवकरच जात आहे। इतकी सगळी प्रगती झाली आहे आणि आता तर जर त्या प्रकल्पाची घोषणा झाली, कारण ते सगळं संपादनच झालेलं आहे, सगळ्या गोष्टी खूप प्रगत अवस्थेत आहेत, ते जर सांगत असतील तर ती मात्र ह्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई नव्हे, ही प्रक्रिया चालूच आहे। कुठली नवीन गुंतवणूक येते हे मात्र समजून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत। बरं, अजून एक ह्याला ॲडिशन असं आहे की जसं उद्योग मंत्री हे आम्हाला सांगतायत की ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट येईल, तसं मला वाटतं जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते सांगतात की कॅबिनेट एक्सपेन्शन मध्ये आमच्यापेक्षा मोठा तुम्हाला कॅबिनेट दिला जाईल। एक मिनिट, थेट आव्हान आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग किती आले महाराष्ट्रात, प्रकल्प किती आले त्याची आकडेवारी आणि किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी जाहीर करू शकता? नक्कीच करू लवकर। एक मिनिट, त्यांचा प्रश्न होता ते आपने कहा कि फॉक्सकॉन गया और मतलब देयर वाज अ प्रूफ कि आप स्विट्जरलैंड में आपने MOU तय किया था। एयरबस गया ये कैसे आप कह सकते हैं? मतलब ये जानना चाहते हैं कि एयरबस के साथ जब NDA गवर्नमेंट थी तब किस लेवल तक बातें आई थी? साफ बात है, आज हम जो बात कर रहे हैं वो 4 बड़े प्रकल्प की बात कर रहे हैं, बड़े प्रस्ताव की बात कर रहे हैं। पहला जो प्रस्ताव हमारे हाथों से गया, जो इन्वेस्टमेंट थी, वो था वेदांता फॉक्सकॉन। वेदांता फॉक्सकॉन के साथ हमारी बातें जनवरी से चालू हुई थी, लगभग जून तक जब हमारी सरकार गिराई गई। उसके बाद अगर आप देखें तो जो अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है, उनके जो मुख्यमंत्री कहलाते हैं, उन्होंने हाउस में हमें वचन दिया था, हाउस में बयान दिया था कि वेदांता फॉक्सकॉन आने वाले हैं, जबकि इन्वेस्टमेंट 1.4 लाख करोड़ की थी, उन्होंने बताया था 4 लाख करोड़ की। MIDC में जर्नल में आया था 1 लाख करोड़, उनको भी पता नहीं था कि क्या चल रहा है, लेकिन वेदांता फॉक्सकॉन हाथों से निकल गया। फिर थी बात बल्क ड्रग पार्क की। बल्क ड्रग पार्क महाराष्ट्र में 394 फार्मेसी कॉलेजेस होते हुए, वैक्सीन प्रोडक्शन में हाईएस्ट होते हुए, फार्मेसी ड्रग्स में हाईएस्ट प्रोडक्शन होते हुए महाराष्ट्र से लेकर 4 अन्य राज्यों में बल्क ड्रग पार्क दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया। तीसरी बात हुई मेडिकल डिवाइस पार्क की, वो हमें लाना था संभाजीनगर डिस्ट्रिक्ट में, ऑरिक सिटी में, वहां से वो निकल गया, 4 अन्य राज्यों को दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया। और चौथी बात आज जो हम कह रहे हैं वो एयरबस टाटा की। बात साफ है, एयरबस टाटा की डील, ये सबको पता था कि पिछले साल से बातें हो रही थी, जो सितंबर की वो बात कर रहे हैं, वो डिफेंस मिनिस्ट्री के साथ, गवर्नमेंट ऑफ इंडिया के साथ उनका टाइप हुआ था। एयरबस टाटा का टाइप डिफेंस मिनिस्ट्री के साथ देश में आने वाला, ये सबको पता था। इनफॉर्मली फॉर्मली जब भी टाटा ग्रुप से बातें होती थी, जो एयर शो में देसाई साहब भी गए थे, वहां भी बातें हुई, लेकिन यही बात है कि अगर आप देखें तो 2 प्रमुख राज्य के मंत्री ने, जैसे गडकरी साहब ने अभी अक्टूबर 2022 में उनको खत लिखा है एन चंद्र साहब को कि नागपुर मिहान में लिया जाए, जो हमारा भी कहना था कि नागपुर मिहान में एयरबस टाटा आए तो बेहतर होगा, क्योंकि जो महाराष्ट्र में थ्रस्ट इंडस्ट्री कहलाते हैं, 2019 से लेकर 2024 की पॉलिसी में ये इंडस्ट्री एविएशन इज अ थ्रस्ट इंडस्ट्री। ATF में भी हम हाईएस्ट है, बोइंग है, HL महाराष्ट्र में है, तो काफी सारी बातें हैं जो इसको कंड्यूसिव है। जहां नहीं मैं बात कर रहा हूं उसी पर। तो ये बात हुई। दूसरी बात हुई, जब से जुलाई में वेदांता फॉक्सकॉन चला गया था, तब से हम चिल्ला रहे कि भाई एयरबस भी चला जाएगा, आप उनसे बातें कीजिए। हमने बात करने की कोशिश की, अभी आपकी सरकार केंद्र में भी है, राज्य में भी आपकी सरकार है, एयरबस टाटा को तो मिहान में लाइए।
लेकिन तभी आपने देखा होगा जो उद्योग मंत्री महोदय आज के, उन्होंने कहा था एक चैनल पे जाके कि हम 100% ये एयरबस टाटा को यहाँ लाने की कोशिश करेंगे। एक पहली बात है कि अगर उन्होंने पहला ही MOU किया होगा दूसरे राज्य से तो झूठ बोलने की क्या बात थी? ये उनको पता नहीं था क्या? और अगर नहीं पता था तो इतने कॉन्फिडेंस से कैसे बात कर सकते हैं कि हमने लाया? चलो हमने कुछ नहीं किया होगा, आपने तो करना चाहिए था। डबल इंजन की सरकार में एक इंजन फेल कैसे हुई? और इतनी फेल हुई कि चारों प्रोजेक्ट हाथ से निकल गए। भाजपने असं मत मांडले असतात की मागच्या 2.5 वर्षामध्ये हे प्रकल्प थांबवण्यासाठी काही लीगल डॉक्युमेंट झाले असतील किंवा लीगल थांबवण्यासाठी प्रयत्न झाले असतील तर ती कागदपत्र मग समोर आणली का जात नाही? आता एक चांगलं झालं की पहिल्यांदा तो पक्ष बोललाय, दोन दिवस त्यांना गद्दारांना मार खायला ठेवलेलं प्रेसमध्ये, तर त्याच्यात पण हेतू काय बघा, विचार करा की खरोखर भाजप ह्या 40 लोकांच्या पाठीशी उभा आहे की त्यांना पण हे दाखवायचं की या 40 लोकांना काही प्रशासन जमत नाही, हे थोडा विचार करा। Is that what your understanding is of the whole situation? I think it's very open because like I said, in 48 hours is the first time that the BJP has responded to it. Most importantly, I will not go into the politics of it. What is happening is because of the monstrous ambition of one man who has led 40 others to defect, to do Gaddari. The state is suffering today. The state is suffering in the field of agriculture, the state is suffering in the field of women's safety, the state is suffering in the field of law and order, the state is suffering in the field of industries. It is one man's monstrous ambition that has led to the downfall of the state, and the state is watching this. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली जाते, कारण एअरबस आणि वेदांता हे दोन्ही प्रकल्प टक्केवारीमुळे गुजरातमध्ये गेले असतात। ठीक आहे ना, पण 4 महिने मग कोणाचं सरकार होतं? आमचं जर अजून एवढी वट असेल तर मग आम्हालाच बसू द्या खुर्चीमध्ये। आमची जर एवढी वट असेल तर ते वाटेल ते बोलायचं, मनात येईल ते, त्यांना खरं सांगायचंय की तो जो 40 लोकांचा कंपू आहे त्यांचं करा। नक्कीच आहे, कारण अजूनही आपल्याला काल मला कोणीतरी सांगितलं की दिल्लीत मोठी चर्चा आहे, या सरकारचं किती स्थिर सरकार आहे याच्यावर, अस्थिरतेवर चर्चा आहे। आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की कुठच्याही उद्योजकाला विश्वास नाही आहे या सरकारवर आणि किती दिवस हे सरकार चालतं। खरं मी जर आज उपमुख्यमंत्री महोदय ज्या पोझिशनमध्ये आहेत असतो तर या सरकारमधून पाठिंबा काढून घेतला असता, कारण आपण बघतोय की ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांचंही नाव खराब होतं आणि त्यांचं नाव खेचलं जातं। हे असू शकतं, पण मी तुम्हाला परत एक सांगतो, कुठच्याही दुसऱ्या राज्यात जाणं प्रकल्प मला त्याचं दुःख नाहीये, कुठेही जाऊ द्या। जेव्हा मी डॅवोसला होतो तेव्हा पण माझे इंटरव्ह्यू बघा, 6 की 7 आम्ही राज्य होतो तिथे, आंध्र होतं, तेलंगणा होतं, कर्नाटक होतं, मध्य प्रदेश होतं आणि केंद्र सरकारचं पण डेलिगेशन होतं। मी हेच सांगत होतो की प्रत्येक रुपया जो आपल्या देशात येतो, प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी आपल्या देशात येते ही महत्वाची, कारण प्रत्येक राज्याला तेवढाच अधिकार आहे पुढे जाण्याचा। पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपलं राज्य काहीच करत नाही गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी। आता तुम्ही बघा, शिवराज चव्हाण साहेब पुण्यात येऊन गेले, तिथे गुंतवणूकदारांची चर्चा केली, उद्योजकांची चर्चा केली। मी त्यांचं कौतुक करतो की मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन आमच्या राज्यात काय आणू शकतात हे त्यांनी विचार केला। नवीन पटनायक साहेब आपल्या राज्यात आले, त्यांनी चर्चा केली, त्यांनी इथे इन्व्हेस्ट इन ओडिशाचा स्टॉल लावलेला, त्यांचं कौतुक करतो, कारण दुसरा मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन, मला वाटतं गेहलोत साहेबांनी पण तसं केलेलं आहे। हे सगळं होत असताना आमचे मुख्यमंत्री कुठे जात आहेत? दहीहंडी बघायला, मंडळ फिरायला, घरी कोणाचं तरी जायचं, तो गद्दारी करतो का मग शाल घालायची। हे किती वेळ चालणार अजून? हे कुठेतरी लाज वाटायला पाहिजे ना, आम्हाला तरी लाज वाटायला लागले की अरे आमचे मुख्यमंत्री नक्की करतायत काय? घटना बाहेर जरी असले तरी आता खुर्ची त्यांच्याकडे पकडून बसलेत खुर्चीला। बाकी राज्यों के मुख्यमंत्री महाराष्ट्र में आ रहे हैं, लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री आते क्यों नहीं? यही पूछ रही है, यही मैं बात कह रहा हूँ और यही मैं उनका अभिनंदन करना चाहता हूँ। यही जो मैंने कहा कि डावोस में जब हम थे तब देसाई साहब, मैंने, नितिन राउत साहब ने यही स्टैंड लिया था कि इन्वेस्टमेंट हमारे देश में आए, किसी भी राज्य में जाए लेकिन इन्वेस्टमेंट देश में आए, क्योंकि इन्वेस्टमेंट और रोजगार ये हमारे देश के लिए बहुत महत्वपूर्ण है। लेकिन अगर इस बात से अगर देखें, इस नजरिए से देखें तो देश में अंतर्गत जो राज्यों के रिलेशनशिप्स होते हैं, इन्वेस्टमेंट के रिलेशनशिप्स होते हैं, तो फिलहाल हाल ही में मुझे लगता है शिवराज सिंह चौहान साहब आके गए, नवीन पटनायक साहब आके गए, गहलोत साहब आके गए, अपने अपने राज्यों की बात उन्होंने महाराष्ट्र में कही। लेकिन हमारे जो अनकॉन्स्टिट्यूशनल सीएम साहब है वो कहीं नहीं जा रहे, वो तो मंडल घूम रहे, अभी भी वो सीएम मोड में नहीं है। और शायद यही मैंने बात की कि अगर डीसीएम जिस पद पे है, जिस पोजीशन में है, अगर मैं वहां होता तो मैं इस्तीफा देके फ्रेश इलेक्शंस लेता, क्योंकि उनका भी नाम इसमें खराब हो रहा है।
सेपरेट इशू, गुजरात सरकार के यूनिफॉर्म सिविल कोड लाने के प्रयासों को आप किस तरीके से देखते हैं? नहीं, आज मुझे लगता है इसी पे बात होनी चाहिए, क्योंकि ये सब कुछ भी हो, आज इस देश में सबसे इंपॉर्टेंट चीज यही है, रुपए की वैल्यू, इन्वेस्टमेंट आ रही कि नहीं, और बढ़ती हुई बेरोजगारी। मुझे लगता है इसी पे बात होनी चाहिए, क्योंकि ये सारी जो चीजें हैं वो पेरिफेरल चीजें हैं, होनी चाहिए नहीं होनी चाहिए उन पर लार्जर डिबेट हो सकती है। लेकिन अगर मैं 20 साल का हूँ, 22 साल का हूँ, 25 साल का हूँ, मेरी कॉलेज की शिक्षा पूरी हुई है, तो जॉब कौन देने वाला है? सबसे पहली चीज ये है, सबसे अहम चीज ये है। On this very issue, do you feel the Tatas had lost their interest long back because of the political instability in Maharashtra? The sitting ministers who are being arrested, perhaps the Tatas realize there's a tug of war going on between the center and the state. I think if you realize from July 2022 onwards, after the Gaddar Sarkar has been sworn in, largely what has happened is everyone has lost faith in the stability of this government. Nobody knows who's running the government, nobody knows who's in charge of the government, nobody knows who's taking the shots. Everyone feels it's a chaotic situation, and therefore no investor is looking towards Maharashtra today. Cumulatively, what is the money loss and job loss that is happening? More than the money loss and job loss is a loss of face for Maharashtra, unfortunately. Maharashtra at a certain point, right up to now, even when you had the BJP Sena government from 2014 to 2019, when Desai Saab was the industries minister, was attracting a lot of investment based on its merit. I have seen the faithfulness that Desai Saab had with the investors when we spoke at Davos or here or different conventions. Today, nobody knows what is going on. And it's a loss of face for us, it's a loss of pride for us, and loss of opportunity. Even today, there are lakhs of people who come to Maharashtra, come to Mumbai, come to Pune, come to Nagpur, from across the country, from different states of the country, in search of jobs and looking for their dreams. And they're missing out on that. Do you think there is an attempt to move the financial center of the country from Mumbai to... See, that is all a larger debate. My biggest point is, why is the unconstitutional government trying to be successful in dirty politics but failing at governance? Also, can you say certainly that if your government hypothetically would be in power today, projects like Vedanta and Airbus would be in Maharashtra? I would love to imagine that hypothetically. I normally don't go into hypothetical situations, but having said that, we have done everything we can right up to June 2022. There was a certain sense of stability, there was a certain sense of faith in the industries minister, and looking at the track record from 2019 November to 2022 June, 6.5 lakh crores in the time of COVID is not a very bad number at all. आदित्य जी, एका बाजूला रोजगार निर्मिती प्रकल्प यावरून महाराष्ट्रात आणि देशातील सगळं वातावरण ढवळून निघालंय. अशातच देशातल्या चलनी नोटेंवर कोणाचे फोटो असावे यावरून ही वाद सुरू झालाय. त्यावर तुमचं मत? नाही, माझं मत घेण्यापेक्षा केंद्र सरकारचं मत आपण घ्यावं. भाजपचं मत त्याच्यावर काय, कारण निर्णय त्यांच्याकडे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, ठीक आहे, एक हिंदुत्वाचा जर विषय घ्यायचा असेल तर काल मी एकविरा देवीच्या दर्शनाला गेलेलो, आणि अनेक मंदिरांसाठी आम्ही जी कामं सुरू केलेली, मग डागडुजीची असतील, आजूबाजूच्या सुशोभीकरणाची असतील, तसंच एकविरा देवीच्या मंदिराला तिथे गेल्यानंतर आमचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं, उद्धव साहेबांचं, माझं देखील, की तिकडे चढून जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या नीट कराव्यात. फनिक्युलर ट्रेन त्याचं आम्ही टेंडर स्टेजपर्यंत आणलेलं. काल परवाकडेच मला कळलं की त्याला देखील स्थगिती दिलेली आहे. म्हणजे मंदिरांच्या कामांना स्थगिती देणं हे कुठच्या हिंदुत्वात बसतं, कुठच्या विकास कामात बसतं, कुठच्या राजकारणात बसतं? इथं तर मी काय रोज जात नाही, पण अनेक लाखो भाविक जात असतात, ज्येष्ठ नागरिक जात असतात. त्यांच्यासाठी जी आम्ही कामं सुरू केलेली त्याला पण स्थगिती तुम्ही देता. हे कुठच्या हिंदुत्वाच्या परिभाषेत बसतं हे आपण मला सांगावं. तुम्ही म्हणताय की कृषी मंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आता अब्दुल सत्तार म्हणताय की तुम्ही राजीनामा द्या, मी पण राजीनामा देतो, थेट आव्हान देतो. पण मी कशावर न देऊ? हो, हीच परिस्थिती झाली. त्यांना माहितीच नाही रोज काय करायचं आणि रोज काय बोलायचं. त्यांना गुदगुले झाल्यासारखे हसत सुटलेत ते. नाही, ते उदय सामंतांना बोलले की कोणाला बोलले? अच्छा, नाही, काय आहे की पुढच्या 5-6 दिवसात ते मुख्यमंत्र्यांना पण हेच बोलू शकतील. तिथे तशी परिस्थिती आता निर्माण होते, तुम्ही लक्षात घ्या. कारण तिथे एक व्हाईस कॅप्टन कोणतरी नवीन बनलेलं आहे. हे मी आता जास्ती बोलत नाही, ते आपल्याला गुपित माहिती आहे, ते मला माहिती नाही. पण एक महत्वाचं, एक मिनिट, ह्याच विषयात एक अजून महत्वाचं आहे.
जसं कृषी मंत्री ह्याच्याबद्दल बोलत आहेत, अतिवृष्टीचे देखील नुकसान भरपाई कुठेच दिलेली नाहीये. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले आहेत, प्रस्ताव सरकारकडे दुसऱ्यांदा गेलेला आहे, पण पैसा 1 रुपयाचा सुद्धा आलेला नाहीये कलेक्टर्सकडे किंवा जी काही यंत्रणा असते त्याच्याकडे. आणि जिथे जिथे आम्ही दुसरीकडे गेलो तिथे पंचनामे पण झाले नाहीये. प्राथमिक सर्वेचे आदेश दिलेले आहेत, पण काय निकष लावणार, कशावरनं नुकसान भरपाई दिली जाणार, हा एक विषय झाला. तिसरी गोष्ट म्हणजे आमचे आमदार कैलाश पाटील हा 6वा दिवस आहे उपोषणाला बसलेले आहेत, त्याची देखील सारी दखल या राज्य सरकारने घेतली नाहीये. दुर्दैव हेच आहे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी, मग कुठच्याही पक्षाचा असो, आंदोलनाला बसतो, उपोषणाला बसतो, तेव्हा साधा तिकडचं कुठचाही लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, यांनी फोन करून विचारपूस करणं गरजेचं. उद्धव साहेबांनी मी रोज सांगतो की लढा मोठा आहे, ते करू नका, पण ते आता शेतकऱ्यांसाठी बसलेले आहेत. मला वाटतं दानवे साहेब तिथे जाणार आहेत, मी देखील लवकरच जाणार तिथे. पण आमच्यापेक्षा मला वाटतं कृषी मंत्री पोहोचून काय नक्की आहे, किंवा सरकारने, कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा पण नाही, सरकारने दखल घेऊन हा प्रॉब्लेम तातडीने सोडवला पाहिजे. सिक्योरिटी घटाने की बात की जाए, क्या लगता है कि वाकई द्वेष की भावना से, क्योंकि जब सिक्योरिटी मुहैया कराया थी थ्रेट परसेप्शन होता है, चीफ सेक्रेटरी के सामने एक बैठक होती है, उसके ऐसा है बिना बैठक के नहीं, कोई डिग्निटी की अपेक्षा भी नहीं है हमें. एक बात जानिए, लेकिन भास्कर यादव साहब की सिक्योरिटी जब 11 बजे निकाली गई, 2 बजे उन पर हमला हुआ था. तो ऐसे कोई षड्यंत्र बनाया जा रहा है क्या, ये पहली बात है, क्योंकि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इस राज्य में बहुत ही खराब होते जा रही है. यहीं जहां हम बैठे, वहां के जो स्थानिक गद्दार है, आमदार, उन्होंने पुलिस स्टेशन में गोलियां चलाई थी, अभी तक उस पर कोई कार्रवाई नहीं हुई है. ये बात है. और दूसरी बात, ठीक है हमारी सिक्योरिटी ले लो, लेकिन युवाओं की जो जॉब सिक्योरिटी है वो तो दे दो. सर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची सिक्युरिटी कमी केली जाते, परंतु नार्वेकरांची सिक्युरिटी वाढवली त्यामध्ये कुठचे स्पीकर की आमचे? नाही, एक महत्वाचं आपण बघा, सिक्युरिटी कमी करणं वगैरे हे सरकारच्या हातात असतात, तर त्याच्यात राजकीय काही विषय वगैरे का, हा वेगळा विषय झाला. भास्कर जाधव साहेबांवर हमला जेव्हा झाला तेव्हा 11 वाजता त्यांची सिक्युरिटी काढली आणि 2 वाजता अटॅक झालेला. असं काही षड्यंत्र ह्या इतर नेत्यांसाठी होत आहे का? कारण कायदा सुव्यवस्था परिस्थिती अशी आहे की ज्या माहीम दादरमध्ये आपण बसलो, इकडच्या स्थानिक गद्दारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवून अजून कारवाई झाली नाही. त्यांना आता मंत्रीपद पाहिजे, तर ठीक आहे, एक्सपेन्शन जेव्हा होईल तेव्हा होईल, अजून काही चिन्ह दिसत नाही त्याचं. दुसरी गोष्ट ही आहे, सिक्युरिटी काढून घ्या, पण तरुणांच्या जॉब सिक्युरिटी बद्दल कोणी बोलत नाहीये, तो महत्वाचा विषय झालेला. आता गेल्या 3 महिन्यातलं तुम्हाला राजकारण कळलेलं आहे, पण मला वाटतं आजचा महत्वाचा विषय हाच आहे की शेतकरी हे त्रस्त आहेत, त्यांना मदत पोचलेली नाहीये. आमचे आमदार कैलाश पाटील 6व्या दिवसावर बसलेले आहेत आज, तरी त्यांच्याकडे कोणी दखल घेतलेली नाही. शेतकरी बिचारे एवढे त्रस्त आहेत, काल आम्ही तिथे जाऊन फिरत होतो, अक्षरशः कोणी त्यांच्याकडे बघायला गेलेलं नाही बांधावर. हा दुसरा विषय. तिसरा विषय ह्याच्यात अजून महत्वाचा आहे की कदाचित आम्ही फिरायला लागल्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत घराघरा फिरायला सुरू होतील, महाराष्ट्रात बांधावर जातील, पण जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब, जोपर्यंत आम्हाला हातात मदत येत नाही आम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही त्यांना विचारणार आहे देता की जाता, कारण घोषणा अनेक झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल जून जुलैमध्ये दहीहंडीसाठी पण घोषणा झालेली की खेळाचा दर्जा देऊ, इन्शुरन्स देऊ, अशा अनेक घोषणा झालेल्या आहेत, पण घोषणेवर कुठेही अंमलबजावणी झाली नाहीये. हातात जो पण मदत येत नाही तोपर्यंत शेतकरी हा शांतता बसणारच नाही, तरी विश्वास पण ठेवणार नाही. दुसऱ्या बाजूला जसं मी सांगितलं की उद्योजकांमध्ये देखील एक वेगळं वातावरण आहे. महाराष्ट्रात कोणाला यायचं नाहीये, कारण कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न असतील किंवा राजकीय अस्थिरतेचे प्रश्न असतील, हे कुठेही चांगलं चिन्ह नाही महाराष्ट्रासाठी. मला वाटतं हेच मी सतत सांगत आहे की पुन्हा एकदा जर निवडणुका घेतल्या तर स्थिर सरकार येईल आणि लोकांना जे पाहिजे ते सरकार येईल. धन्यवाद. पुन्हा एकदा शिवसेना भवनमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. ही मला वाटतं आता एक प्रेस कॉन्फरन्सची टेस्ट मॅच व्हायला लागलेली आहे. देसाई साहेब, मी, दानवे साहेब, आम्ही तिघं मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी देखील एअरबस स्टार्टअपबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि तेव्हा दोन्ही म्हणजे आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स, कृषी आणि उद्योग, हे कसं मागे चाललेलं आहे किंवा ह्याच्यावर कोणाचं लक्ष कसं नाही आहे हे सांगितलं. खरं तर आज उत्तर जे आलेलं आहे ते उपमुख्यमंत्री महोदयांकडून आलेलं आहे. अपेक्षित हेच होतं की राज्याचे जे प्रमुख असतात, साधारणपणे मुख्यमंत्री, त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं. कदाचित ह्या सिस्टीममध्ये, ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये जास्ती पावर कोणाकडे हे आज आपल्याला स्पष्ट झालं असेल. पण एक चांगलं झालं आज की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये
उपमुख्यमंत्री महोदयांनीच पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्यांना माईक खेचायचं किंवा चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगायची आज जास्ती मेहनत लागली नाही. जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते इथून आलेलं आहे. कदाचित हे उत्तर परत एकदा मुख्यमंत्री देतील सुद्धा. मी हीच अपेक्षा करतो की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं. भले स्क्रिप्टमधून जरी आलं असेल, वाचून बोलले तरी चालेल, पण त्यांच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे, कारण ते राज्याचे प्रमुख आहेत जरी घटनाबाह्य सरकार असलं तर. आज सर्वप्रथम त्यांनी एक सांगत असताना, सुरुवात करत असताना सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने 2000 कोटीचा इलेक्ट्रॉनिक हब हा आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे रांजणगावपर्यंत. आत्तापर्यंत जे मी काय ऐकत होतो ते असं होतं की साधारणपणे वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, एअरबस टाटा असेल, काल परवाकडे देखील, आता मी काही जास्ती नावं घेत नाही कारण ही मालिकाच लागलेली आहे, आपल्या राज्यातून अनेक उद्योग जे आपल्याकडे येऊ शकत होते किंवा आपण पिच करू शकत होतो त्यांना, ते इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत. तसं हे एवढे सगळे उद्योग निघून गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं होतं किंवा गाजर दाखवलं गेलं होतं राज्याला की आता वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा उद्योग आपल्या राज्याला मिळेल. आकड्यांमध्ये आम्ही काही खेळ करू शकत नाही, कदाचित त्याच्यामुळे आमचं सरकार पडलं असेल, आणि आकडे दुसऱ्याचे घेऊन आपल्यात कसे दाखवायचे आणि घटनाबाह्य सरकार कसं बनवायचं, त्याच्यावर 3-4 महिने घटनाबाह्य सरकार कसं टिकवायचं, ह्याच्यात काही काही लोक माहीर असतात, जादूगार असतात, आणि त्यांनी आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा केलेला आहे. मला हे माहिती नव्हतं की 1,49,000 कोटीपेक्षा जास्ती मोठा आकडा हा 2,000 कोटीचा आहे. आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं जात होतं तिथे 1.5 लाख कोटी कुठे आणि 2,000 कोटी कुठे. ठीक आहे, प्रत्येक पैसा हा महत्त्वाचा असतो, प्रत्येक रुपया जो आपल्या राज्यात गुंतवणूक म्हणून येतो तो महत्त्वाचा असतो. पण जेव्हा स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते किंवा मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा कधीही मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील 2,000 कोटी वगैरे अशा कधी इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा ते काय इंडस्ट्री सेक्रेटरी पण करायचे नव्हते. ते त्या लेवलला मोठ्या मोठ्या घोषणा व्हायच्या. ह्या सगळ्या MOUs आपण तिकडच्या तिकडे साईन करतो आणि याचं भूमिपूजन करून सुरू करतो का. तरी देखील आज त्यांनी सुरुवात केलेली आहे इलेक्ट्रॉनिक हब्सची. कदाचित असंच टेक्स्टाईल पार्क येऊ शकतं अमरावतीमध्ये, बुटीबोरीमध्ये आपलं रिन्युएबल एनर्जी पार्क येऊ शकतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली एक कोर्समध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. जे आम्ही ज्याच्यावर आवाज उठवत आहोत त्या क्वचितच येणाऱ्या गोष्टी असतात ज्या महाराष्ट्रात निघून गेलेल्या आहेत. फॉक्सकॉनचा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प असेल, मेडिकल डिव्हाइस पार्कचा प्रकल्प असेल, किंवा आत्ताकडे एअरबस टाटाचा प्रकल्प असेल. आता अजून काही गोष्टी, कारण आज त्यांनी सगळे कागदपत्र दाखवल्यामुळे आणि हमखासपणे सगळं सांगितल्यामुळे आम्ही देखील आमच्याकडे जे पुरावे आणलेले आहेत ते सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे चित्र आहे सोशल मीडियावर आलेलं. ह्या खोके सरकारची एक क्रिएटिव्ह आहे, त्याच्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प, त्याच्यात एक सिनारवाम्स पल्प अँड पेपर प्रकल्प रायगड, गुंतवणूक 20,000 कोटी असं त्यांनी सांगितलंय की हे त्यांनी आणलेलं आहे. दिसतंय सगळ्यांना. आता हा ट्वीट MIDCचा आहे, 23/5/2022. 23/5/2022 मध्ये डॅव्हॉसमध्ये असताना नितीन राऊत साहेब, देसाई साहेब आणि मी तिथे असताना ह्या प्रकल्पाचा MOU साईन झालेला. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळी आलेला. तो प्रकल्प त्यांच्या क्रिएटिव्हवर गेलेला. ठीक आहे, मी हेच सांगतोय की अनेकदा असं होत असतं की मागच्या सरकारची कामं हे सरकार करत असतं. जसं आम्ही जे MTHLचं काम सुरू केलेलं किंवा इतर काही पोस्टल रोडचं असेल, कदाचित हे क्रेडिट घेऊ शकतील. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही काही केलंच नाही आणि तुम्हीच सगळं करत असताना तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळी झालेलं हे MOU प्रकरण आलेलं आहे. हे ठीक आहे, ही एक गोष्ट मला आपल्या सर्वांना दाखवायची होती, कारण या सगळ्या कामांमध्ये हे त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती, पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल, त्यांच्या टीमकडून असेल, हे चुकीचं मिळालेलं. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी, फॉक्सकॉन वॉन्ट सेट अप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र से शिवसेना मिनिस्टर, ही आहे साधारणपणे जानेवारी 2020ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. ह्याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की ह्याच्यात देसाईज कॉमेंट्स फायनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स
proposed $5 billion investment in the state to set up a plant to make mobile phones and components to help create 50,000 jobs by 2020. हे वेदांताचं जे होतं, हे वेदांताचं नाही, फॉक्सकॉनचं जे होतं हे मला वाटतं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला हा MOU होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तामिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA ला गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे MOUची जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC कडून ती लॅप झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. पण हे सगळंच आता बघा, 2 फॅक्टरीज इन TN फॉर नाऊ हे त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव तर त्यावेळी तामिळनाडूमध्ये केला आणि नंतर दुसरा प्रस्ताव US मध्ये केला. हा तो फॉक्सकॉनचा आहे. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. 2 वेगळे प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020 मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅप्स झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 मध्ये MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. तिसरी गोष्ट ही येते की आता ह्याच्यात सांगितलं गेलं, आता हे कालपासून मी बघतोय, हे एक टेबल आहे. हे सगळीकडे टेबल थोडं काही काही ठिकाणी मला वाटतं पुण्यात असेल, डोंबिवलीमध्ये वगैरे असेल, काही लोकांनी होर्डिंग बॅनर केलेले आहेत त्या टेबलमध्ये. 3 गोष्टी या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉन 1,49,000 कोटी, रोजगार निर्मिती 1.5 लाख, प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं तारीख आणि वर्ष सप्टेंबर 2020 गुजरातमध्ये होणार असे निश्चित झाले. कंपनीने तशी घोषणाही केली. आणि मग महाराष्ट्र सरकारची भूमिका, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे विरोध व प्रकल्प न होण्याची घोषणा. म्हणजे तुम्ही विचार करा किती महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा प्रयत्न होत आहे. हे जे सगळीकडे बोगस जे टेबल लागलेलं आहे त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण मी आणलेलं आहे. पहिली गोष्ट जसं मी सांगितली, तो फॉक्सकॉन आणि हा वेदांत फॉक्सकॉन हे दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत. दुसरं म्हणजे आता तुम्हाला पूर्ण टाईमलाईनच सांगतो, कारण ही टाईमलाईन मी सगळ्यांसाठी आणली आहे, कदाचित मी तुम्हाला प्रिंटआउट काढून पण देईन. टाईमलाईन अशी आहे वेदांत फॉक्सकॉनची. 15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76,000 कोटीचा सबसिडी आउटले त्यांनी जाहीर केला, जिथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी जाहीर केली. 5 जानेवारी 2022 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांतानी महाराष्ट्र सरकारला दिले, तसंच गुजरातला दिले, कर्नाटकाला दिले, तेलंगणा दिले ॲज पर वेदांताज मार्केट स्टडी. 11 जानेवारी 2022 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना रिस्पॉन्स दिला, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं. आणि मला वाटतं साधारणपणे 16 जानेवारीला वेदांतानी परत एकदा लिहिलं, थोडी क्लॅरिफिकेशन मागत. 20 जानेवारीच्या आसपास मला वाटतं देसाई साहेब आपली माझी त्यांची सगळ्यांची ऑनलाईन झूमची बैठक झाली. त्याच्याच आधी 19 जानेवारी 2022ला देसाई साहेबांनी स्वतःहून पत्र लिहिलं वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन होते अनिल अग्रवाल साहेबांना की आम्ही जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर स्वागत करू आणि जो काही सपोर्ट आहे तो देऊ. 28 जानेवारी 2022 काही परत क्वेरी त्यांच्याकडून आल्या जे आपण क्लॅरिफिकेशन दिलेलं त्याच्यावर, आणि आपण पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी 2022ला सगळे जे काही क्लॅरिफिकेशन होते ते त्यांना सबमिट केले होते. 19 फेब्रुवारीला वेदांताच्या टीमनी कन्फर्म केलं की आम्ही 24 फेब्रुवारीला साईट व्हिजिट करू. 24 फेब्रुवारी 2022ला डिटेल्ड साईट व्हिजिट झाली. तळेगावला गेले, टीम जाऊन बघून आली, त्यांच्यासोबत त्यांचे BCG जे पार्टनर होते त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या टेक्निकल टीम्स होत्या, त्यांनी सगळा रिपोर्ट बनवला आणि 5 मार्च 2022 पासून डिटेल्ड साईट व्हिजिटचं पूर्ण जे काही डेटा होता तो सरकारबरोबर आणि वेदांता फॉक्सकॉन बरोबर शेअर केला गेला. 3 मे पुन्हा एकदा साईट व्हिजिट झाली वेदांताचे टेक्निकल पार्टनर फॉक्सकॉनने. 5 मेला वेदांतानी दुसरं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केलं, तिथे देखील आपण महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे काही ॲप्लिकेशन द्यायचं होतं ते दिलं. 6 मेला मी देसाई साहेब आम्ही दोघंही डॅवोसमध्ये असताना त्यांची भेट घेतली तिथे आणि त्यांना देखील सांगितलं, नाही सॉरी डॅवोसला नाही, 6 मे 2022ला आम्ही महाराष्ट्रात भेट घेतली. त्याच्यात मी होतो, देसाई साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते, मला वाटतं सह्याद्रीला ती भेट झाली, त्याचं आपण ट्विट पण केलेलं.
14 मेला 2022ला वेदांताने इन्व्हेस्टमेंट ॲप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पाठवलं, डिटेल्ड वर्किंग करून त्यांच्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी, की केंद्र सरकारचा काय हिस्सा राहील, राज्य सरकारचा काय हिस्सा राहील, त्यांचा काय हिस्सा राहील, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला म्हणजे MIDCला. 24 मे 2022ला देसाई साहेब आणि मी आणि मला वाटतं नितीन राऊत साहेब पण होते आपल्या बैठकीत. आम्ही डॅव्होसला इंडियाचं जे आपल्या देशाचं जे पूर्ण सिम्पोजियम होतं, जे एक हाऊस होतं इंडिया पॅव्हिलियन, तिथे वेदांताचे जे अनिल अग्रवाल साहेब आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना देखील सांगितलं की जो काही सपोर्ट तुम्हाला महाराष्ट्रात यायला लागेल तो संपूर्णपणे आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला ही इंडस्ट्री आणायची आहे. ह्याच्यातून जसं आता हे इलेक्ट्रॉनिक हब जे आलेलं आहे हे 2000 कोटीचं आहे. हे काही वेदांत एवढी इलेक्ट्रॉनिक सिटी करणार नव्हती, हे छोटं हब आहे जे वेदांताबरोबर येणार होतं. त्याच्यासोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होते. ते आणि वेदांता फॉक्सकॉन आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे, जे काही करायला पाहिजे ते आम्ही करू, केंद्र सरकारला पण आम्ही सांगू असं सांगितलं. 13 जून 2022 टेंटेटिव्ह इन्सेंटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलं, पेंडिंग ऑफ HPC आणि कॅबिनेट अप्रुव्हल, कारण HPC हे चीफ सेक्रेटरीना जशी वेळ असते आणि ठरतं तसं ते घेतात. 24 जून 2022 फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत, वेदांताचे नाही फॉक्सकॉनचे, मिस्टर यंग लिवॉन, त्यांनी आणि काही लोकांनी, मला वाटतं देसाई साहेब आपण देखील दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली. 24 जून 2022 त्यानंतर सरकार पाडलं गेलं, गद्दारी झाली, सरकार पाडलं. 14 आणि 15 जुलैला एक पत्र, मला वाटतं 15 जुलैचं एक पत्र आहे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत त्यांना लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात या, आम्ही तुमचं स्वागत करतो. 15 जुलै 2022 हाय पॉवर कमिटी झाली चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेच्या खाली आणि मग त्यांनी 35,000 कोटी आणि बाकीचे इन्सेंटिव्ह ह्याच्यासाठी मान्यता दिली. लक्षात घ्या, तळेगाव आणि डोलेरा ह्याच्यामधला फरक मला वाटतं काही चॅनल्सनी दाखवलेला आहे, त्यांच्याच जो कन्सल्टंटनी दिलेला. 35,000 कोटी म्हणजे गुजरातपेक्षा 10,000 कोटीहून जास्ती आपण सबसिडी दिली होती, तरी देखील इथे तो प्रोजेक्ट आला नाही. 26 जुलैला आपल्याला आठवत असेल ही सगळी भेट, 26 जुलैची भेट आहे. वेदांता आणि फॉक्सकॉनची जी टीम होती, आकाश हेपर ते आणि बाकीचे सगळे त्यांचे लोक हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे असेंब्ली चालू असतानाची ही भेट आहे, मला वाटतं विधान भवनातली एक नाही, मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमधली आहे. ह्याच्यात 26 जुलै 4/18चा हा ट्विट आहे. मग एवढं सगळं हे जे काही झालेलं आहे, हे बघा इथे पण हे सगळं जे झालेलं आहे, जर हे सप्टेंबर 2020 की 21 मध्येच वेदांता फॉक्सकॉननी ठरवलं असेल की गुजरातमध्ये जायचं, मग आतापर्यंत ते काय आमच्यासोबत टाइमपास करत होते का, की तुमच्यासोबत टाइमपास करत होते की चला भेटूया, चहा बिस्किट मिळत नाही बाहेर म्हणून आम्ही तुमच्या मंत्र्याला देतो आणि भेटतो. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा 27 ऑगस्टला मला माझ्या माहितीप्रमाणे DCM साहेब आणि अनिल अग्रवाल साहेब भेटले आणि 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा फॉर्मल इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं. त्या इन्व्हिटेशनला उत्तर आलं नाही आणि सडनली आम्ही एका ट्विटवर बघितलं आणि तेव्हापासून हा सगळा हंगामा सुरू झाला की महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रकल्प गेला कसा. आता ह्याच्यावर ही सगळी टाईमलाईन वाचल्यानंतर मला वाटतं आता तरी महाराष्ट्राला हे स्पष्ट झालं असेल की हे जे काही सांगतायत दोन गोष्टी, पहिलं तर वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबरमध्येच मागच्या वर्षी ठरवलेलं किंवा आमच्याच वेळी ठरवलेलं की गुजरातमध्येच जायचं, हे खोटं आहे. दोन्ही गोष्टी या खोट्या आहेत. हे सरकार खोटं बोलत आहे, जसं खोके सरकार आहे तसं खोटं सरकार आहे. मग एवढं जर खोटं बोलत असतील मग हे भेटलेच कशाला, ट्विट कशाला केलं. आपल्याला हे पण आठवत असेल की जे मुख्यमंत्री हाऊसमध्ये बोलले, एकतर वेदांता फॉक्सकॉनचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांतावाला आलेला 4 लाख कोटी घेऊन येणार आहे, म्हणजे एक तर चुकीची फिगर सांगितली. 1,49,000 कोटीची फिगर ही 4 लाख कोटी सांगितली. MIDC जर्नलमध्ये त्याच महिन्यामध्ये 1 लाख कोटीची फिगर सांगितली. हे सगळं होत असताना जर आधीच ठरलं असेल त्यांचं तिथे जायचं, मग जसं तुम्ही आमचे आमदार पळवले तसं तुम्हाला तिथून पळवून आणायचं होतं का हा प्रकल्प? मग तुम्ही गुवाहाटीला तरी द्यायचा होता तो प्रकल्प, म्हणजे आला असता सोबत तुमच्या. तर हे झालं. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल बल्क ड्रग पार्क, ह्याच टेबलमध्ये सगळीकडे दिलेलं आहे की बल्क ड्रग पार्क, आणि आज उपमुख्यमंत्री महोदय देखील बोललेले आहेत की बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क. बल्क ड्रग पार्क जो आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो, रायगड जिल्ह्यात आणणार होतो, आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो, संभाजीनगर जिल्ह्यात आणणार होतो. ह्या दोघांसाठी कुठचाही प्रस्ताव असेल तर दाखवावा वगैरे. 2 प्रस्ताव दिलेले. बल्क ड्रग पार्कसाठी 30 ऑगस्ट 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला होता. मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी 14 ऑक्टोबर 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला.
हे दोन्ही प्रस्ताव आहेत. बरं ते काय, त्याच्याही पुढे जाऊन ह्याच्यात जसं दिलेलं आहे की दोन्ही सरकारनी प्रस्तावच पाठवला नाही, खोटं टेबल आहे. मग ठीक आहे, आम्ही जर खोटं बोलत असू मग हे देसाई साहेबांचे ट्विट्स हे काही खोटे आहेत का? हे पहिलं प्रेझेंटेशन देताना उद्धव साहेबांना, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, बल्क ड्रग पार्कबद्दल. दुसरं, चला हे अंतर्गत प्रेझेंटेशन असेल, ही बातमी तर खोटी नसू शकते. नीती आयोगची भेट घेताना नीती आयोगाचे जे आपले हे होते त्यांना भेट घेतली त्यांची, आणि त्यांनी सांगितलं, अमिताभ कांत साहेबांना देसाई साहेबांनी सांगितलं, याच्यात हे पण दिलेलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब तसेच बल्क ड्रग पार्क या केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात मंजूर होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. हे आम्ही खोटं बोलतोय का? हा 11 जून 2021चा ट्विट आहे. आता ह्या जशा गोष्टी झाल्या, तसंच तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एअरबस टाटा. आता एअरबस टाटामध्ये पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एअरबस टाटा हा जो प्रकल्प होता हा सगळ्यांना माहिती होता की साधारणपणे, आता त्यांनी जी 2 नावं घेतली, खरं तर मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की जे त्यांनी सांगितलं की एका टाटाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाही आहे, ते त्यांनी नाव सांगावं, लोकांसमोर येऊन नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते, आमच्याकडून कोणालाच काही धोका नाही आहे. त्यांनीच सांगावं नाव की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, टाटाच्या महत्त्वाच्या माणसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाचं वातावरण हे उद्योगासाठी चांगलं नव्हतं. कारण जे आम्हाला सांगितलं गेलेलं आमच्या भेटीत, ते स्पष्टपणे सांगितलेलं की केंद्र सरकार जिथे सांगेल तिथे आम्हाला जायला लागेल. बरं ठीक आहे, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021 मध्ये वगैरे ठरला असेल, मग नितीन गडकरी साहेबांनी का पत्र लिहिलं, आम्ही सर्वांनी का पत्र लिहिलं? आम्हाला कदाचित आम्हाला सर्वांना माहिती नसेल, पण मग तुम्हाला माहिती असेल 2016 पासून पाठपुरावा करत असाल, म्हणजे हे तुमचं अपयश आहे मुख्यमंत्री म्हणून की 2016 ते 19 मध्ये देखील तुम्ही स्वतःच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यामध्ये असताना हा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये, मिहानमध्ये आणू नाही शकला. कारण जर तुम्ही बघितलं मेरिटवर जर बोलायचं असेल तर अनेक गोष्टी या मेरिटवर आपण सांगतोय. बघा, हे गडकरी साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, हे भुजबळ साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, इथेच आहे. या 2 गोष्टी तर आहेतच, या 2 गोष्टी ह्या पुरावा आहेत. बरं, हे जर ठरलंच असतं पण ठीक आहे ना, मग तुम्ही तरी मग उदय सामंत साहेबांनी जे उद्योग मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन का सांगितलं की ते जाऊन दिल्लीत ही मागणी करतील आणि हमखासपणे मिहानमध्ये आणतील? मला वाटतं हे सगळं खोटं बोलण्याचं जे नाट्य चालू आहे त्याच्यात कुठेतरी अंत यायला पाहिजे. आणि जे आज उपमुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत की कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन राज्यात आणि देशामध्ये वाढत आहे, अनेक राज्य झालेली आहेत. कॉम्पिटिशनवर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये कुठे कमी पडतोय का, ह्याचं आज मी चॅलेंज देतो. आणि ह्याचं चॅलेंज मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर 1-on-1 मध्ये डिबेटवर यावं, तरच मी त्यांचं चॅलेंज स्वीकारेन. ट्रस्ट सेक्टर आहे महाराष्ट्र एव्हिएशनमध्ये. 19 ते 24 ह्या फायनान्शियल इयरमध्ये इंडस्ट्री पॉलिसीमध्ये एव्हिएशन हे थ्रस्ट सेक्टरमधून आपण जाहीर केलेलं आहे. नेटिव्ह पॉलिसी आहे, सेक्टर ग्रोथ आहे, 24% मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ दाखवलेली आहे. ATF कन्झम्पशन महाराष्ट्रामधलं 21%वर आहे. इकोसिस्टम आहे, हब्स आहेत, SEZs आहेत, ग्लोबल इन्व्हेस्टर आणि JV पार्टनर्स आहेत, की डिफेन्स सेक्टर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, नगर आहे. ह्या सर्वीकडे आपण अनेक ठिकाणी फिस्कल इन्सेंटिव्ह आणि लँड डिस्काउंट्स दिलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणजे मी त्या दिवशी पण सांगितलं की चला बल्क ड्रग पार्क तुम्ही गुजरातला दिलात, आंध्र प्रदेशला दिलात, हिमाचल प्रदेशला दिलात, पण महाराष्ट्राकडे दिला नाहीत. आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून कुठे ना कुठेतरी स्वतःचं अपयश झाकायला केंद्र सरकारवर बोट दाखवलं जात आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. आत्तापर्यंत मी हे सांगत आलेलो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे संबंध उद्योग जगात तरी चांगले होते. आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या राज्यात आणली आणि तशीच आम्ही गुंतवणूक वाढत नेत होतो महाराष्ट्रात. तेव्हा डबल इंजिनचं सरकार नीट चाललेलं. मग आत्ता का फेल झालं? जर आपण बघितलं असेल तर आम्ही जर मागितलं होतं तेव्हा हे आमचं सरकार असतं तर कदाचित बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क हा आला देखील असता महाराष्ट्रात, पण 3 अन्य राज्यांना दिलं गेलं आणि आमच्याकडे नाही. असो, आज वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज काही जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवणारे असतील किंवा फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्यात विश्वास ठेवणारे पत्रकार असतील जे आमच्यावर पण टीका करतात, तुमच्यासारखे अनेक आहेत, त्यांना HMV म्हटलं गेलेलं आहे. जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करतात त्यांना शेमडी पोरं म्हटले गेले. खरं तर ह्या दोन्ही वक्तव्यांसाठी, कारण आता उपमुख्यमंत्री महोदय जसं बोलले की ते 2 आमदार रागामध्ये बोलले, असं हे देखील रागामध्ये बोलले असतील तर ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत. कारण
हिज मास्टर्स व्हॉइस कोणाला बोलणं किंवा शेमडी पोरं तरुणांना बोलणं हे पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. आणि शेमडी पोरं हे जे आंदोलन करतात स्वतःच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी, जे प्रकल्प ह्या खोके सरकारमुळे दुसरीकडे निघून गेले त्याच्यासाठी, त्यांना शेमडी पोरं बोलणं हे खूपच अयोग्य आहे, निंदनीय आहे आणि हे मागे घ्यावेत. महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून एकच येते, पुन्हा एकदा त्याच्यात जो आरोप झाला होता की नागपूर मिहानमध्ये येत आहे म्हणून हे प्रकल्प दुसरीकडे पळवून नेण्यात आले, असा जो त्यांनी आरोप केला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गांभीर्याची गोष्ट आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपल्याला आठवत असेल, 1 मे 2022ला ठरलेलं की मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन व्हावं. मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत होणार होतं. तिथे काहीतरी क्रेन पडली वगैरे असं दाखवलं गेलं आणि ते उद्घाटन पुढे ढकललं गेलं. प्लॅन असा होता की ऑगस्टपर्यंत पूर्ण तिथपासून इथपर्यंत तो उद्घाटन होणार. हे उद्घाटन अजूनपर्यंत का नाही झालंय? कुठच्या निवडणुकीसाठी थांबल्यात, कुठच्या तारखेसाठी थांबल्यात? ती क्रेन खरंच पडली होती का? तो पूल खरंच पडलेला होता का? की सरकार पडेपर्यंत तुम्ही वाट बघत होतात? कारण आम्हाला जे ऐकवलं ते फार वेगळं आहे की रस्ता तयार आहे. त्यांच्या दसऱ्याच्या जे काही सर्कस होती त्याच्यासाठी राजकीय कार्यकर्ते तिथून आले, पण अजूनही सामान्य नागरिकांसाठी हा समृद्धी महामार्ग उघडला गेला नाहीये. हे कशासाठी होतंय? हे कोणासाठी होतंय? हा समृद्धी महामार्गाची उद्घाटनाची तारीख ठरली नाही का? जो ऑगस्टमध्ये संपूर्ण होणार होता तो आतापर्यंत का नाही झाला? हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, इतर कोणी नाही. ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला सांगावं. आणि त्यांचं डिव्हाइस पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क हे केंद्र राज्यावर देणार आहे, याबद्दल कोणती अधिकृत घोषणा झालेली नव्हती किंवा असे कोणते प्रॉमिसेस देण्यात आलेले नव्हते, हे देवप्रतिनिधी. बरोबर आहे, पण सगळ्यांकडून प्रस्ताव मागवलेले, जसं मी सांगितलं, ज्या 2 तारखा आहेत ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 मध्ये, जो आपला प्रस्ताव आहे मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा बलड्रग पार्क असेल, देवेंद्रजी अजून एक बोललेत की मेरिटवर जिंकायला पाहिजे होतं. मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये 394 फार्मसी कॉलेजेस आहेत? मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये रोह्यासारखी जागा आहे जिथून नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्ट आणि जिथे आम्ही दिबा पाटलांचं नाव देत होतो, आणि दुसरं म्हणजे JNPT जवळ आहे. कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे व्हॅक्सिन प्रोडक्शन हे सर्वात जास्त आहे? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगवर आपण नंबर 2 वर आहोत? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे डॉक्टर्स असतील, स्किल टॅलेंट असेल, तसंच जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे ती पूर्ण आहे, म्हणजे कुरकुम वगैरेकडे सिप्ला वगैरे पण आहेत. हे सगळं असताना तुम्ही अन्य राज्यांना द्या, माझं काही म्हणणं नाहीये, तुम्ही 5 अजून राज्यांना द्या, पण महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते राज्य केंद्र सरकारकडून हे का घेऊन येऊ शकले नाहीत, हा माझा सवाल आहे. फेक नॅरेटिव्ह सेट करताय असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आणि काही लोकांना फक्त गुजरातचा चष्मा लागलेला आहे म्हणून हे आरोप करतात. आता ते काय झालेलं आहे की फेक नॅरेटिव्ह हे त्यांचं जे गद्दारी आणि खोके सरकारचं होतं ते लोकांसमोर आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी वाचून दाखवल्या टाईमलाईन, म्हणजे मी, देसाई साहेब, अनिल अगरवाल साहेब, टाटा साहेब, हे सगळे आम्ही खोटं बोलतोय आणि उद्योगमंत्री जे बोलतात तेच खरं आहे का? आणि जसं मी सांगितलं ना की हे सगळं जे आजचं झालेलं आहे ते एवढ्या दिवसानंतर देवेंद्रजींनी येणं, खरं तर मला वाटतं हा डाव होता त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा, कारण त्यांना खोटी माहिती दिली गेली होती. हे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही असे स्टेटमेंट्स केले नव्हते ज्याच्यात खरं जे आहे आणि दुसरं जे एक आहे ते आतापर्यंत डोळ्यासमोर आलं नव्हतं, आज ते बाहेर आलेलं आहे. फॉलोअप केला फॉक्सकॉन वेदांतासोबत, पण गुजरात सरकारने सेमी कंडक्टर पॉलिसी जी महत्वाची असते त्या राज्यासाठी जर इतका मोठा प्लांट आणायचं असेल तर त्यांनी ती आणली. महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलं नव्हतं का किंवा यामध्ये काही चूक झाली? पॉलिसी कशी असते? पॉलिसी म्हणजे इन्सेंटिव्स आणि डिस्काउंट्स आणि सबसिडी ह्या ज्या देतो त्याच्यावरनं पॉलिसी बनते. आता पॉलिसीसाठी मी काय, ह्याच खोके सरकार बसल्यानंतर HPC झालेली आहे आणि तुम्ही ती पॉलिसी आपली आणि गुजरात सरकारची कम्पेअर करा, त्याच्यानंतर गेली आहे ना. म्हणजे आपण जे ऑफर केलं त्याच्यानंतर प्रश्न आहे, वेगळा प्रश्न पण आहे. वन विंडो सिस्टम गुजरातमध्ये आहे, ज्यामुळे म्हणजे केंद्र सरकारमधून डायरेक्टली वन विंडो सिस्टम आहे तिथे. सिस्टम ते दाखवलं वन विंडो सिस्टम आहे, त्यामुळं इंडस्ट्रीजला बूम येतं. आपण आता म्हणाल की महाराष्ट्र समृद्ध आहे, इंडस्ट्रीयल बूम आणण्यासाठी आपण ट्रॅक्टरवर सगळ्या इंडस्ट्रीजला एवढं सगळे सवलती दिल्या आहेत, पण मग इंडस्ट्रीज का येत नाही? ऍक्टिव्हिझम आहे, पॉलिटिकल बिल नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, एक काल मी महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे, आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स हे फेल होत आहेत.
खोके सरकार बसल्यानंतर. अजूनही कृषी मंत्री कुठे आहेत, कुठच्या बांधावर गेलेत का, ओला दुष्काळ जाहीर झालाय का? मला वाटतं आजचीच कुठची तरी एक बातमी आहे की पंचनामे करण्यासाठी देखील एका शेतकऱ्याकडून पैसे मागितले गेले नगर जिल्ह्यात. ही आहे ना बातमी. म्हणजे एका बाजूला हे सगळं होत आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणि त्याच्यानंतर डॅव्हॉसमध्ये 80,000 कोटीची गुंतवणूक. मला वाटतं देसाई साहेब आपण यादी पण आणलेली पूर्ण सगळ्या कंपनीजचे. हे येत असताना आणि केंद्र सरकार हेच होतं. म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे बोट दाखवत नाहीये. हे खोके सरकार केंद्र सरकार आरोप करतंय की सगळं दुसऱ्या राज्यांमध्ये ढकलतंय आणि तेव्हाच गेलेलं, आमच्या वेळी काही झालं नाही. देवेंद्र फडणवीसांनी विधान केलेलं आहे की बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते आणि त्यांच्यावरती 14 हा शब्द वापरणं वगैरे चुकीचं आहे. बरोबर आहे. त्याच्यात पुढे पण एक विधान केलंय की त्यांनी त्यांच्याकडून काही घेतलं नाही आणि मग लगेच बोललंय की इतरांनी काही घेतलं का हे मी म्हणत नाही. हे खूप बोलकी वाक्य आहेत. आणि तुम्ही विचार करा, ही जर अशी राजकीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची असेल जिथे उपमुख्यमंत्री महोदयांना पुढे केलं जातं आणि त्यांना थोडं कोपऱ्यात आणलं जातं, म्हणजे आजचं प्रेस कॉन्फरन्स खरं त्यांना टार्गेट मुद्दामून केलं का सरकारने, हे कदाचित असेल. किंवा मग बच्चू कडू असतील किंवा हे त्यांनी जरी आरोप मागे घेतले असतील तरी खूप गंभीर आरोप आहेत. सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे खोके सरकार 50 खोके जे आपले हे बोलत बच्चू कडूजी बोललेले आहेत, जे प्रत्येक लग्नात वगैरे गेल्यानंतर त्यांना म्हणतात, हे का म्हणतात, ह्याची चौकशी का नाही होते? स्वागत करतो त्याचं. आणि तसंच परत आता ह्याच्यात तत्कालीन UD मंत्र्यांना कॉर्नर करायचा काही प्लॅन आहे का, हे पण जरा विचार करणं गरजेचं आहे. तसंच मुंबई काही ठाण्याचं पण केलं पाहिजे, पुण्याचं, नागपूरचं, सगळ्याच शहरांचं केलं पाहिजे. पण परत एकदा तुम्ही ह्याच्यात लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. कारण नुसतं आरडाओरडा होणार. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कौतुक कोविड काळातलं प्रधानमंत्री महोदयांनी केलं, महाराष्ट्राचं हायकोर्टाने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, WHO केलं, धारावी मॉडेलचं देखील केलेलं आहे. तेच हे सगळ्या लोकांसमोर आहे. आणि कुठे ना कुठेतरी सुरतमध्ये जे झालं असेल, UP मध्ये जे झालं असेल, त्याच्याच बॅकग्राऊंडवर, त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मुंबईला पण बदनाम करायचं का, हा विचार ते कदाचित करत असतील. पण त्यावेळी UD मंत्री कोण होते आणि आता UD मंत्री कोण आहेत, ते पण त्या कॅगमध्ये येणार आहेत का? 2021 तारीख सांगितली. एक इन्व्हेस्टर येऊन राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला भेटतो, त्याच्यामध्ये एक बैठक होती आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की नाव सांगणार, डिस्क्लोज नाही करणार. पण महाराष्ट्रातलं वातावरण सध्या मी म्हणालो ना की त्यांनी नाव सांगावं. ते विरोधी पक्ष नेते भेटीगाठी घेत होते आणि अशा वेळी मुख्यमंत्र्यांना भेटीगाठी घ्यायला वेळ नव्हता असा एक मेसेज देण्यासाठी. आता आम्ही तरी टाटाच्या पूर्ण ज्या ग्रुप बरोबर भेटलो ते लोकांसमोर होतं. आम्ही सह्याद्रीत भेटत होतो, वर्षामध्ये भेटत होतो. आता हे ह्या कुठच्या पॉलिटिकल इन्व्हेस्टरची बैठक होती की काय होती मला माहिती नाही. सरकारनं सुरक्षा काढली आहे, मौर्याच्या व्यक्तीची सुरक्षा काढली आणि आपल्या सगळ्या खासदारांच्या आमदारांची बाहेरच एस्कॉर्ट केली आहे. आरोप होता की तुम्ही सरकारमध्ये असताना डाऊनग्रेड केली गेली, काढली गेली. आता रिव्ह्यू घेऊन नाही, मला वाटतं आता पहिले ही जी उत्तर आहेत हे महत्वाचं आहे. कारण सत्य परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर यावी. एक भूमिका अशी आहे की तुम्ही आतापर्यंत गेल्या 7 वर्षात आणि आत्ता बघा, जिथे राख रांगोळी होणारे प्रकल्प आहेत, म्हणजे राख आपल्याकडे रांगोळी पलीकडे तसे प्रकल्प, न्यूक्लिअर असतील, रिफायनरी असेल, हे महाराष्ट्रावर आंदोलनकारांवर पण देखील गोळ्या घालून किंवा लाठीचार्ज करून आणले जातात. नाणारबद्दल भूमिका स्पष्ट होती. ती अशी होती की नाणारमध्ये लोकांना, स्थानिक लोकांना विरोध होता, तिथून आपण हलवलं. बारसूसाठी उद्धवजीच मुख्यमंत्री असताना देसाई साहेबांनी फॉलोअप करून मला वाटतं केंद्र सरकारकडे आपण सांगितले की बारसू एक वेगळी जागा आहे, तिथे आम्ही हा रिफायनरीचा प्रकल्प आणू इच्छितो. तरी देखील सगळ्यात मोठी अट त्याच्यात हीच आहे की जो कोणी प्रपोनंट असेल, प्रोजेक्ट प्रपोनंट, त्यांनी तिकडच्या स्थानिक नागरिकांना घेऊन बसावं, जगजाहीर प्रेझेंटेशन द्यावं, त्याचे फायदे तोटे काय आहेत. जे विरोधात असतील आणि जे सपोर्टमध्ये असतील त्या दोघांना सोबत त्यांनी एक हे करावं, जनसुनावणी करावी आणि जे काही लोकांच्या मनात असेल ते आम्ही त्याच्यासोबत उभं राहू. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, ये कैग रिपोर्ट, कैग की जो इंक्वायरी के लिए महाराष्ट्र सरकार ने कहा है, BFC के जिस समय कोविड था उस समय जितने भी टेंडर्स जारी किए गए थे उनके जांच के आदेश दिए हैं, इसको, इस फैसले को आप कैसे देखते हैं? मैं उनका स्वागत करता हूं. उनको लगा था कि कैग से हम गैग हो जाएंगे, लेकिन स्वागत करता हूं. सबसे अहम बात यही है कि ये महाराष्ट्र को और मुंबई को बदनाम करने के लिए एक षड्यंत्र है. जैसे उस समय अहमदाबाद हो, सूरत हो या UP हो, वैसे तो हालात मुंबई में नहीं थे, महाराष्ट्र में नहीं थे.
मुंबई और महाराष्ट्र का जो अच्छी बात थी वो पूरे दुनिया ने देखी है। हाई कोर्ट ने अच्छी बात कही थी, सुप्रीम कोर्ट ने कही थी, पीएम साहब ने कही थी और WHO ने भी कही थी। तो ये जो प्रशंसा हुई है मुंबई और महाराष्ट्र की, कहीं ना कहीं उनको यही दुख हुआ है कि महाराष्ट्र की प्रशंसा हुई और अभी बदनामी करने का एक षड्यंत्र रचा जा रहा है। लेकिन जैसे मैंने इसका स्वागत किया है, वैसे थाने महानगर पालिका का भी हो, फिर नागपुर का हो, पुणे का हो, हर जगह का हो। और तभी के यूडी मंत्री कौन थे मुझे पता नहीं, लेकिन शायद उन पे भी हो सकता है। आदित्य जी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रेस कॉन्फ्रेंस, मुख्यमंत्री उनकी मन की बात आप कह रहे हो, और उन्होंने आरोप भी लगाया कि आप लोगों ने एक फेक नैरेटिव सेट किया है। कई सारे प्रोजेक्ट्स आप लोग जब सरकार में थे तब चली गई थी, उन पर आरोप लगाया जा रहा है और इससे महाराष्ट्र का भी नाम खराब हो रहा है। इसे आप नहीं, फेक नैरेटिव का हमने अभी सीखा नहीं उनसे और सीखना भी नहीं चाहते। जो भी है लोगों के सामने अभी जो मैंने टाइमलाइन पढ़ के दिखाई, वेदांता फॉक्सकॉन हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, बल्क ड्रग पार्क हो, प्रस्ताव तो हमने दिए थे। जो भी मेरिटोरियस हम मांग रहे थे वो हमारे हिस्से में नहीं आया, हमारे राज्य के हिस्से में। दुख इसी बात का है। आदित्य जी, ते 6.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही सांगितली होती ड्युरिंग MBA टाइम, ह्यातले ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट्स किती टर्न झाले आणि MOUs पर्यंत तेवढेपर्यंत सगळेचे सगळे मला वाटतं कन्स्ट्रक्शन फेजमध्ये गेलेले आहेत, एक्झिक्यूट झालेले आहेत। त्याच्यातून 1 की 2 चायनीज इन्व्हेस्टमेंट्स होते आणि आपल्याला आठवत असेल त्यावेळी केंद्र सरकारने एक घोषित हे काढलेलं की चायनीज इन्व्हेस्टमेंट घेऊ नका। ते 2 प्रस्ताव होल्डवर आहेत, ते बाजूला ठेवलेले आहेत, बाकी सगळे हे एक्झिक्यूट झालेले आहेत। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे, आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी निमंत्रण देखील दिलेले, आपण सहभागी होणार आहात। मला वाटतं आज पहिले ह्या मुद्द्यांसाठी मी बोलीन, कारण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। हे महत्त्वाचे मुद्दे लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचले पाहिजेत आणि जी सत्य परिस्थिती ती गेली पाहिजे। जवळपास 6 महिने महाविकास आघाडीच्या काळात आपण पाठपुरावा घेतला, पण त्याची उच्चाधिकार समितीची बैठक आणि जे पॅकेज देणं अपेक्षित होतं त्याला विलंब झाला किंवा त्यात काय अडचणी आल्या की आपल्या काळात नाही, मी आता वाचून दाखवलं फायनल प्रपोजल। कारण काय झालं, वेदांता फॉक्सकॉनकडे आपण 3दा, त्यांनी 2दा EOI लोड केलेले, आपण 3दा त्यांना रिस्पॉन्ड केलेलं। 3 वेळा पॉझिटिव्ह आल्यानंतर साईट व्हिजिट झाली, फायनल साईट व्हिजिट झाली, मग सगळं झाल्यानंतर जेव्हा सगळं काही ठरतं तेव्हाच तुम्ही HPC ला जाऊ शकता आणि मगच ते क्लिअर होतं। योगायोगाने HPC हे खोके सरकारच्या काळात आले। Sir, DCM has declared the 2000 HPC. In that as well, there is a... Sorry? DCM has declared the 2000 crore electronic project as well, and in that he is giving allegations as well. What do you have to say? See, 2000 crore, when we heard after Vedanta Foxconn went away, Bulk Drug Park, Medical Device Park, Airbus went away, we heard that there would be a larger project and all of it combined would be coming to Maharashtra. Now, I'm not great at numbers and that's not our forte, that's not something we looked into, and that is why probably the numbers of unconstitutional government are more. But I never knew that 2000 crores was bigger than 2 lakh crores. See, these are projects like an electronic hub. Again, once more, by the way, the electronic hub has been declared by Desai Sahib in Pune in a conference at the Maratha Chamber of Commerce, Industry and Agriculture. This was last year. The final approval came today. The initiation was in his time. Having said this, you will also get something like a textile park very soon in Amravati. Maybe you will get a renewable energy park in Butibori. These are parks that are due to come and they will keep coming. But industries from overseas FDI, where we have asked on meritorious basis, government supported issues like medical device park and bulk drug park, again on meritorious basis. These are places that we really wanted to to see Maharashtra take, the lead, and that's why we have been kept away from. पाहणी केली का रिव्ह्यू घेतला त्यावरती असं कळलं की 1-1.5 वर्ष त्यातनं तो सेन्सिटिव्ह झोन काढता येणार नाही म्हणून पण मग सप्टेंबरला गेली, मग 1 वर्ष नंतर त्यांना कळलंय म्हणून अदरवाईज विधानांचं म्हणणं कसं आहे की त्यांना मी जास्ती दोष देत नाही। खरं त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात कृषी आणि उद्योग हे खूप महत्त्वाचे सेक्टर्स आहेत। पण काय झालेलं आहे की राजीनामा नक्की घेणार कोणाकोणाचा। एक आमदार इथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात, त्यांच्यावर काही कारवाई नाही आहे। कोण कुठे जाऊन दमदाटी करतं, कारवाई नाही। एक ऑफिस जाऊन तोडतं, कारवाई नाही आहे। तसंच उद्योग मंत्री देखील पहिले 2 दिवस जेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारलात तेव्हा त्यांनी सांगितलं माहिती घेऊन सांगतो, मग उपमुख्यमंत्र्यांवर ढकलतात, मग मुख्यमंत्र्यांवर ढकलतात। मुद्दा हा आहे की तळेगावमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथे अनेक MIDC मध्ये वेगळे म्हणजे त्या MIDC मध्ये वेगळे उद्योग आहेत, प्लॉट्स आहेत,
इको सेन्सिटिव्ह झोन आणि ह्याचा अभ्यास क्लिअर कट डिमार्क झालेला आहे. केंद्र सरकारबरोबर बसून आम्हीच ते करून घेतलं आहे मेपर्यंत. तर हे परत त्यांचं ब्रीफिंग चुकीचं आहे की त्यांना डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, हे त्यांनी ठरवावं. उदय सामंत म्हणतायत की तुम्ही जेव्हा मोठ्या सरकारमध्ये बैठका घ्यायच्या बंदोबस्त आहात त्याची माहिती तुम्ही घेत नव्हता असं कुठच्या सरकारमध्ये? हो पण ते उच्च शिक्षण मंत्री होते, देसाई साहेब त्यांना कशासाठी बोलवतील? त्यांचा काय संबंध होता? आदित्य जी, एक सवाल ये है कि फिनिक्स मिल में हलोवीन पार्टी का एक वीडियो बड़ी तेजी से वायरल हो रहा है जिसपे विपक्ष जो खासतौर से सरकार में बीजेपी जो सरकार है और बीजेपी की तरफ से आरोप लगाया जा रहा है क्योंकि वो आपका चुनावी क्षेत्र है, वहां पर ध्यान नहीं दिया जा रहा है. वहां पर उस वीडियो में अंडर एज बच्चे जो है उनको शराब दी जा रही है और शराब वहां पर पी रहे हैं. इस तरीके का वीडियो वायरल हो रहा है. आप अपनी कॉन्स्टिट्यूंसी पे ध्यान नहीं दे पा रहे हैं, इस तरीके का आरोप लगाया जा रहा है. क्या कहें? मुझे नहीं पता था कि एक्साइज डिपार्टमेंट और होम डिपार्टमेंट मेरे हाथों में है. और ये अभी ये क्या है कि ये जो मेन विषय है उससे लोगों को विचलित करे, कहीं और लेके जाए, ये तो होम डिपार्टमेंट और लोकल पुलिस स्टेशन का काम है. ये सत्ताधारी पक्ष इस पे फोकस कर सकता है क्या? ये पॉलिसी हो सकती है क्या? ये दुनिया भर में ये सारी चीजें चलती है. अगर पसंद है तो रखो, नहीं तो कह दो ड्राई स्टेट है, बंद कर दो, कोई आपत्ति नहीं है हमें. लेकिन आप हमारे राज्य से जो भी इंडस्ट्रीज है, जो भी जॉब अपॉर्चुनिटीज युवाओं के वो लेके जा रहे हैं, जो आंदोलन करेंगे उनको आप शेमड़ी पोरो बोलेंगे, कैसे चलेगा? तो जो महत्वपूर्ण विषय है, आज जैसे कल ब्रिज गिरा है, ये विषय और हम उसको पॉलिटिसाइज नहीं करेंगे, लेकिन इंक्वायरी तो होनी चाहिए. लेकिन वो छुपाने के लिए अगर ऐसे आप विषय लाओगे तो ये देश कहाँ जा रहा है? और फिर कोई आवाज उठाए, कोई इस पर लिखे तो कहते हैं हिज मास्टर्स वॉइस. आरोप लग रहा है कि एनडीए सरकार खुद ही, क्योंकि उनके काफी सारे एलिगेशन उनके ऊपर लग रहे थे और वो एक लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मेंटेन नहीं कर पा रहे. तो बिजनेसमैन जैसे अंबानी पर आरोप लग रहा था, उनके आसपास भी कई सारी चीजें होनी थी, इसी वजह से बिजनेसमैन चले गए. क्या ये आरोप आप मानते हैं? मुझे लगता है ये जोक को मैं उस पर हंसूंगा और छोड़ दूंगा, क्योंकि अभी जो मैंने पूरी कहानी पढ़ी है, जो टाइमलाइन है, वो ये सत्य चीज़ दिखाती है कि हमारे वक्त में काफ़ी सारे इंडस्ट्रीज आ रहे थे. अभी भी देसाई साहब के हाथ में सारे वो इंडस्ट्रीज के नाम हैं जो MBA के दौरान आए, जिन्होंने साइन किया, MOUs एग्जीक्यूट हुए और काम पे लग गए. अभी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अगर आप देखें तो अभी जितने बदतर हाल हुए हैं, जैसे आप यहीं जिस विधानसभा क्षेत्र में हम बैठे हैं, वहाँ के MLA जो गद्दारी की उन्होंने, वो तो जाके पुलिस स्टेशन में गोली चला के आए. क्या कार्रवाई उन पे हुई? आदित्य जी, राज ठाकरे असं म्हणाले की ज्या प्रकल्पाच्या विषयावरती पंतप्रधान हे देशाचे असले पाहिजे, सगळेच प्रकल्प जर गुजरातला गेले तर योग्य नाही, भारत समृद्ध झालं पाहिजे. नाही, मी पहिल्यांदा ऐकतो, मी त्याच्यावर बोलू नाही शकतो. आप मी आत्ता ऐकलं आपल्याकडून, मी त्याच्यावर काही बोलूच नाही शकणार. Like I said, you know, let it be on Thane and all other cities, we welcome it. This is a गुजरात में गिरा है, क्या उसमें नेग्लिजेंस की बात सामने आ रही है कि काफी ज्यादा वहां पे जो उसकी कैपेसिटी ब्रीच की थी, उससे कई गुना ज्यादा लोग वहां पर चले गए. सिक्योरिटी की काफी सारे लैप्सेस अभी तक गुजरात की प्राइमरी आ रही है, उसमें खुलासा हो रहा है. तो क्या आप इसमें जो मुख्यमंत्री हैं या जो राज्य सरकार है उसके जो है इस्तीफे की मांग करेंगे, मुख्यमंत्री की मांग करेंगे, या कि इस घटना को कैसे देखें? नहीं, इंक्वायरी तो होनी जरूरी है और फिर जो भी दोषी है उन पर कार्रवाई होनी चाहिए. जैसे सरकार का एक्ट ऑफ फ्रॉड मानते हैं, जैसे पीएम कहते हैं पहले दिन कि बंगाल में जो कंस्ट्रक्शन हुए थे वो एक्ट ऑफ फ्रॉड थे, तो अब जो गुजरात में हुआ इसे भी आप एक्ट ऑफ फ्रॉड? नहीं, मैं पॉलिटिसाइजेशन में जाऊंगा नहीं, क्योंकि ये चीजें जो होती है उन पे इंक्वायरी होके ही कार्रवाई होनी जरूरी होती है. देसाई साहेब आपण नाही, देसाई साहेबांना काही म्हणायचं ते बघा, आपण मध्ये तर आम्ही इथे नाही, ठीक आहे. आम्ही ह्या सर्व आमच्या 2020 ते 2022 या काळामध्ये एवढी गुंतवणुकीचे प्रस्ताव मांडले. करोना काळात सुद्धा 4 वेळा MOUs साईन करण्याचे कार्यक्रम घेतले. हे 123 फक्त MIDCचे इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन्स आहेत, त्यांची ही संपूर्ण यादी आहे. यांना जमीन दिलेली आहे, यांचे बांधकामं चालू आहेत आणि हे प्रोजेक्ट एक्झिक्यूट होण्याच्या तयारीत आहे. एक जे यांनी आता गोष्ट सांगितली की इलेक्ट्रॉनिक पार्क हे आता आम्हाला केंद्राकडून मिळतंय, आम्ही आभार मानतोय. तर तो रांजणगावचा इलेक्ट्रॉनिक पार्क ऑलरेडी आहे. तिथे किती कंपन्या आहेत, LG आहे तिथे, हेर आहे तिथे, सगळे मोठमोठे कंपन्या आहेत. त्यांनी IFB येणार आता आणि इन्व्हेस्ट करणार असं बोलले. IFB आता ही लोकमतची बातमी आहे, लोकमत न्यूज नेटवर्क. कधीची आहे? जून 16, 2021. जून 16. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की रांजणगाव MIDC तब्बल
45 एकर जमिनीत नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. याच्यात प्रत्यक्ष काम होणार असून 10 ते 15,000 महिलांना रोजगार मिळणार आहे. MIDC तब्बल 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक IFB करत आहे. ही जर बातमी ही तेव्हाची आहे, जून 16, 2021ची, तर हे कसं म्हणतात की आम्ही भारत सरकारचे आभार मानतो आणि ही कंपनी गुंतवणूक करते. हे असे वडाची साल पिंपळाला लावायचे आणि सरासर खोटे थापा करायचे. खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्याची चाललेली आहे. हे सगळं चाललेलं असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला पण काढता येतील, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जे काही काम केलेलं आहे, जिथे इथे गेलो, जिथून तू इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत. त्या अंमलात तरी आणा, त्यांना काय जे काही सपोर्ट द्यायचं ते द्या. आणि हे अशा प्रकारचे जे थापा चाललेले आहेत ते करणं, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं पूर्ण अहवालाचं मी पूर्ण एक रिपोर्ट तयार करून आमच्या कारकिर्दीत काय काय कोणते निर्णय घेतले, कोणती धोरणं आणली, कोणती गुंतवणूक आणली आणि त्या सगळ्याच्या एक अहवालच आपल्याला तपशीलवार देऊ. परंतु हे जे काही थापेबाजी चाललेली आहे त्या थापेबाजीनी कोणाचाही विश्वास बसणार नाही. आणि जाणारे जे प्रकल्प आहेत ते थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, ते होत नाही. रोज नवीन बातमी येते आणि नवा प्रकल्प कुठेतरी इतर राज्यात गेला, असं जे चाललेलं आहे ते आता त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. उद्योगांशी नीट चर्चा करावी, त्यांच्या काय अडचणी आहेत का बघाव्या. परंतु महाराष्ट्रातून हे जर उद्योग गेले तर इथे मोठा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. रोजगार इथे होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे काम त्यांनी सतत करावं. आम्ही आमची संपूर्ण जी माहिती आहे ती सगळी एका अहवालाच्या रूपानं आपल्यापर्यंत अगदी तपशीलवार देतो. आणि जसं मी सांगितलं कन्क्लुजनमध्ये की शेवटची गोष्ट की अजूनही जर मुख्यमंत्री महोदयांना वाटत असेल की हे MBAच्या वेळी सगळं गेलं तर ते एकटे जर डिबेटला चॅलेंज करत असतील तर मी तिथे यायला तयार आहे. धन्यवाद.